लोकशाही, डेमोक्रेसी. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, लोकांनी चालविलेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता होय. सर्वप्रथम आपल्याला लोकशाही, डेमोक्रेसी ही संज्ञा कशी निर्माण झाली याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लोकशाही आपली जीवन प्रणाली आहे. इंग्रजीतील या शब्दाचं मराठीत लोकशाही असं भाषांतर केलं जातं. डेमोक्रेसीचं मराठी भाषांतरण म्हणजे लोकशाही होय. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, लोकांनी चालविलेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता होय. डेमोक्रेसी हा शब्द मूळ ग्रीक शब्द डेमस आणि क्रॅटस या दोन शब्दांपासून बनलेला आहे. डेमस म्हणजे लोक आणि क्रॅटस म्हणजे सत्ता किंवा शक्ती. यावरून लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता किंवा लोकांचे राज्य होय, जेथे राज्याची संपूर्ण सत्ता जनतेच्या हाती केंद्रित झालेली असते आणि जनता प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या सत्तेचा वापर करत असते. असे राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये लोकांची प्रत्यक्ष सत्ता होती. लोक राज्यकारभारामध्ये भाग घेत होते. परंतु आधुनिक कालखंडामध्ये तसं नाही. आधुनिक कालखंडामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. लोकांना प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये भाग घेणं केवळ अशक्य आहे. आणि एवढ्या प्रचंड लोकसंख्येनं जर राज्यकारभारामध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतला तर ती शासन व्यवस्था ही शासन व्यवस्था म्हणून राहणार नाही, तर ती एक गोंधळ असणारी किंवा किंबहुना अशांतता निर्माण करणारी एक अव्यवस्थाच बनून राहील. कारण प्रत्येक व्यक्तीला शासन चालवण्याची बुद्धी असतेच असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये राज्यकारभाराची दृष्टी असते असं नाही. किंबहुना जनकल्याणासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याची समज प्रत्येक व्यक्तीकडे असते असं नाही. त्यामुळे लोकांनी राज्यकारभारामध्ये भाग घ्यायचं ठरवलं तर राज्यकारभार हा व्यवस्थितरित्या चालूच शकणार नाही. त्यामुळं आधुनिक काळामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राज्यकारभार चालवितात. लोकांची संमती आणि लोकांची टीका या प्रक्रियेतून लोकशाहीचा कारभार चालतो. काही राजकीय विचारवंतांनी लोकशाहीच्या व्याख्या केलेल्या आहेत. अब्राहम लिंकन असं म्हणतात, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले शासन होय. डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. म्हणजेच लोकशाहीत सर्वस्वी लोकच जबाबदार असतात. कारण लोक स्वतःच्या जनकल्याणासाठी स्वतःचा शासन किंवा राज्यकारभार चालवला जावा, आपली व्यवस्था कोणीतरी पाहावी या हेतूनं आपल्यातीलच काही लोकांचं एक प्रतिनिधित्व किंवा एक मंडळ निर्माण करतात. त्यांना आपले काही अधिकार बहाल करतात, त्यांच्यावरती राज्य करण्याचा काही अधिकार त्यांना देतात आणि या लोकांमार्फतच जे शासन चालवलं जातं ते म्हणजे लोकशाही होय. लॉर्ड ब्राईस असं म्हणतात, लोकशाही म्हणजे असा शासन प्रकार की ज्यात सत्ता एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती नसते, तर ती संपूर्ण जनतेच्या हाती असते. आपण निवडणुकांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की लोकसभेला आपण काय करतो किंवा विधानसभेला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपल्या एकूण लोकसंख्येचे काही मतदारसंघ पाडले जातात आणि त्यातून प्रादेशिक प्रतिनिधी मतदारसंघातून काही प्रतिनिधींची निवड ही संपूर्ण जनता करत असते. संपूर्ण जनतेला ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण आहे त्या सर्वांना मतदानाचा हक्क दिलेला आहे. ते सर्व प्रतिनिधी, सर्व मतदार हे आपल्या भागामध्ये उभ्या असणाऱ्या प्रतिनिधीला आपल्या आवडीनुसार स्वेच्छेने मतदान करतात आणि त्यातून अशा प्रतिनिधींची निवड होत असते. म्हणजे अंतिम सत्ता ही या जनतेच्या हाती आहे. प्राध्यापक सिली असं म्हणतात, ज्या शासनात प्रत्येकाला सहभागी होता येतं ती लोकशाही होय. डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट इन विच एव्हरीवन हॅज अ शेअर. शासनामध्ये प्रत्येकाला सहभाग घेता येतो. असं नाही की ज्या व्यक्तीकडे अधिक संपत्ती आहे तीच निवडणुकीला उभं राहू शकणार आहे. जिचं वयवर्ष 21 पूर्ण आहे तो उमेदवार, प्रतिनिधी, सामान्य नागरिक उमेदवार म्हणून उभं राहू शकतो. किंबहुना ज्याला इच्छा आहे शासन कारभारामध्ये, राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते. प्राध्यापक डायसी असं म्हणतात,
लोकशाही हे शासनाचं स्वरूप आहे की ज्यात जनतेचा फार मोठा भाग शासन करतो. जनतेनं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी निवडून दिलेले असतात आणि हे प्रतिनिधी आपला राज्यकारभार चालवत असतात. या प्रतिनिधींच्या मंडळाद्वारे संपूर्ण जनतेचा राज्यकारभार चालवला जातो. म्हणजे जनतेचा फार मोठा भाग याच्यामध्ये समाविष्ट असतो. त्यामुळे लोकशाही ही ज्या देशाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आहे त्या देशांच्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था ही खूप उपयुक्त मानली गेलेली आहे. यानंतर पंडित नेहरू यांची लोकशाहीची व्याख्यासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पंडित नेहरू असं म्हणतात, लोकशाही म्हणजे केवळ मतदानाच्या हक्कासंबंधीची राजकीय समता नव्हे, तर राजकीय समतेबरोबर आर्थिक आणि सामाजिक समता देखील प्रस्थापित करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पंडित नेहरूंनी केवळ राजकीय समतेला प्राधान्यक्रम दिलेला नाही, केवळ नागरिकांना मतदानाचा अधिकार देणं किंवा निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार देणं एवढ्यापुरतं ही राजकीय हक्क किंवा समतेची व्याख्या सीमित करता येणार नाही, तर व्यक्तीला राजकीय हक्कांबरोबरच इतर सामाजिक आणि आर्थिक हक्कसुद्धा मिळणं गरजेचं आहे. या बाबतीतसुद्धा समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. उच्च नीच किंवा गरीब श्रीमंताची जी दरी निर्माण झालेली आहे ती या आर्थिक समतेमुळं कमी होऊ शकते. लोकांच्यामध्ये जातीपात धर्म याच्यावरून जो भेदभाव केला जातोय, स्त्री पुरुष याच्यावरून जो भेदभाव केला जातोय तो कमी होण्यासाठी सामाजिक समता पूर्णपणे प्रस्थापित होणं गरजेचं आहे. म्हणजे लोकशाहीला खरा अर्थ केव्हा प्राप्त होईल, जेव्हा आपल्या भारतीय जनमानसांमध्ये राजकीय आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं लोकशाही शासन व्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हणावं लागेल. महात्मा गांधी असं म्हणतात, लोकशाही हा एक जीवनमार्ग आहे. डेमोक्रेसी इज अ वे ऑफ लाईफ. म्हणजेच आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून ते आज तागायत म्हणजे गेली 70-72 वर्ष आपण ही लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवलेली आहे. आपल्या जीवनाचा तो आता एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आपण दर 5 वर्षांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करतो आणि हे प्रतिनिधी आपलं शासन चालवतात. म्हणजे एकंदरीत अप्रत्यक्षरित्या जनता या राज्यकारभारात सहभागी होत असते. म्हणजेच लोकशाहीच्या या वेगवेगळ्या व्याख्यांचा परामर्श घेतला असता असं दिसून येईल की लोकशाही ही शासनाची अशी पद्धती आहे की ज्यामध्ये लोक सार्वभौम आहेत. संपूर्ण सत्ता ही जनतेच्या हाती आहे. राज्यातील सत्ता समाजातील विशिष्ट वर्गाच्या हाती नसते. राज्य लोकांच्यासाठी चालवलेलं एक व्यवस्था आहे आणि प्रत्येक व्यक्तीला लोकशाही सहभागी करून घेतलं जातं. लोकमताच्या विरोधी शासन या पद्धतीमध्ये नसतं. लोकशाही एक व्यापक संकल्पना आहे, ती शासनाचा एक प्रकार आहे आणि ती जीवनविषयक एक तत्त्वज्ञान आहे. म्हणजे बघा, लोकसभेच्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो आणि लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यरत राहू शकतं. जोपर्यंत लोकसभेचा विश्वास ते टिकून आहेत तोपर्यंत ते सत्तेत आहेत. एकदा का त्यांनी लोकसभेचा विश्वास गमावला की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांना राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे सत्तेतून त्यांना पायउतार व्हावं लागतं. लोकसभा म्हणजे काय आहे, तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं ते एक व्यासपीठ आहे, ते एक मंडळ आहे आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती असते असं यामध्ये म्हटलेलं आहे. लोकशाहीच्या निरनिराळ्या व्याख्यांचा परामर्श घेतला असता तिचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्याचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी. प्रत्यक्ष लोकशाहीचा इतिहास तसा फार जुना आहे. प्राचीन नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती. शासनाचे सर्वच निर्णय नागरिक स्वतः मिळून मिसळून घ्यायचे आणि या पद्धतीला त्या काळी प्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जात होतं. प्रोफेसर गार्नर असं म्हणतात की राज्याची इच्छा लोकांकडून प्रत्यक्षात व त्वरित प्रकट होणं याच प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात. ही लोकशाही व्यवस्था कुठं होती तर प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आढळून येते. अथेन्स नगर राज्यातील प्रत्येक प्रौढ ग्रीक नागरिकाला राज्यकारभारामध्ये भाग घेता येत होता. परंतु याही ठिकाणी स्त्रिया किंवा गुलाम परकीय लोक यांना राज्यकारभारामध्ये भाग घेता येत नव्हता. कारण अथेन्सची लोकसंख्या त्या काळी 3 लाखाच्या आसपास होती. त्यापैकी
40,000 नागरिकांनाच राज्यकारभारामध्ये भाग घेता येत होता. सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानलं जात होतं. वर्ण, वंश, जात, जन्मठिकाण असा कोणताही भेदभाव न मांडता नागरिकांना समानतेची वागणूक मिळत होती. राज्याचे सर्व नागरिक विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी एकत्रित बसून विचार विनिमय करून राज्यकारभाराचे धोरण ठरवत असत. याच्यामध्ये कायद्यांची निर्मिती, त्यांची अंमलबजावणी, न्यायदान अशी सर्व कार्य ही नागरिकांकडून प्रत्यक्षामध्ये केली जात असायची. राज्यकारभारासंबंधीच्या नागरिकांच्या वेळोवेळी सभा भरायच्या. म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकात पेरिकल्स या राज्यकर्त्यांच्या पुढाकारानं अथेन्स या ग्रीक नगर राज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचा अंमल होता. भारतामध्ये प्राचीन वज्जी संघामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती. रुसूनं प्रत्यक्ष लोकशाहीचं समर्थन केलेलं आहे. त्याच्या मते एक व्यक्ती दुसऱ्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, कारण व्यक्तीच्या आशा आकांक्षा, आचार विचार, त्यांच्या समस्या या प्रतिनिधीला समजू शकणार नाहीत. त्यावर उपाय म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीनं शासनाच्या कार्यात भाग घ्यायला पाहिजे. परंतु आज सर्व जनतेला एकत्रित बसून निर्णय घेणं शक्य आहे का? नाही. त्यामुळे आज भीतीस या प्रातिनिधिकच लोकशाहीचा आपल्याला स्वीकार करणं भाग आहे. तरीही पुढील आपण काही मार्ग अभ्यासणार आहोत की ज्याच्या आधारे आपल्याला म्हणता येईल की आजही स्वित्झर्लंड आणि अमेरिकेच्या काही घटक राज्यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला आहे. म्हणजे जे काही करणार ते लोकच करणार अशा प्रकारची प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था आज देखील काही घटक राज्यांमध्ये, अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या घटक राज्यामध्ये ही व्यवस्था आढळून येते. या प्रत्यक्ष लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आहेत. तर त्यामध्ये आपल्याला पहिलं सांगता येईल लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा, रेफरंडम. जनपृष्ठा म्हणजे एखाद्या प्रश्नावर जनतेचं मत आजमावून पाहणं. विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर जनतेचं मत जाणून घेण्यासाठी त्या विधेयकावर लोकांचं मत घेण्यात येतं. म्हणजे जनतेनं बहुमतानं या विधेयकाचं समर्थन केलं तरच त्याचं कायद्यात रूपांतरण होतं. जर ते जनतेनं अमान्य केलं तर ते विधेयक रद्द समजलं जातं. म्हणजेच लोकनिर्णय कायदेमंडळावर बंधनकारक असतो. आता या लोकनिर्णयाचे दोन प्रकार आहेत. एक ऐच्छिक लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा, ऑप्शनल रेफरंडम. एखाद्या विधेयकावर जनपृष्ठा घेण्यात यावी अशी मागणी जर जनतेनं केली तर ते विधेयक लोकनिर्णयासाठी पाठवण्यात येतं. विधेयकावरील जनतेचा निर्णय हा अंतिम मानला जातो. जनपृष्ठेची मागणी करण्यासाठी कमीत कमी किती लोकांचा पाठिंबा असावा हे ठरवण्यात येतं आणि तेवढ्या संख्येत जर लोकांनी पाठिंबा दिला तरच त्या जनपृष्ठेची मागणी केली जाते. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये जनपृष्ठेची मागणी करण्याचा प्रस्तावावर कमीत कमी 30,000 व्यक्तींच्या सह्या असणं आवश्यक आहे. तरच ती जनता जनपृष्ठेची मागणी करू शकते. दुसरा प्रकार आहे जनपृष्ठेचा, तो म्हणजे अनिवार्य लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा, कंपल्सरी रेफरंडम. विधिमंडळानं मंजूर केलेले विधेयक जनपृष्ठेसाठी पाठविणं आवश्यक आहे. त्यासाठी जनतेकडून मागणी होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नसते. म्हणूनच याला अनिवार्य जनपृष्ठा असं म्हणतात. साधारणपणे घटनादुरुस्ती आणि अतिशय महत्त्वाच्या विधेयकाच्या बाबतीतच आवश्यक लोकनिर्णयांची व्यवस्था करण्यात येते. थोडक्यात शासनाला कायदा बनविण्यासाठी घेण्यात येणारी लोकांची संमती म्हणजे जनपृष्ठा होय. जनतेला जर एखादं विधेयक नको असेल तर ते रोखण्यासाठी जनता या जनपृष्ठेची ढाल वापरत असते. आज आपण पाहतोय की एखादं विधेयक आपल्याला पसंत नाही, एखादा कायदा आपल्याला अमान्य आहे, परंतु आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी त्याला मान्यता दिलेली आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांनी त्याला मान्यता दिली तर त्याचं विधेयकाचं कायद्यात रूपांतरण होत असतं. परंतु आपण भारतीय जनता आपल्याला ते पसंत नाही तर मात्र आपल्याकडे केवळ निदर्शनं करणं, विरोध करणं एवढंच हत्यार आज शिल्लक आहे. आज आपण बघतोय भारतामध्ये शेतकऱ्यांच्या संबंधी जो कृषी कायदा निर्माण केलेला आहे त्याच्यावरून मोठा वादंग निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा, निदर्शनं करण्याचा, उपोषण करण्याचा मार्ग पत्करलेला आहे. परंतु स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील काही घटक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या जनपृष्ठेचा
हा जो निर्णय आहे तो कौतुकास्पद म्हणावा लागेल, कारण विधेयकाची मान्यताच लोकांच्या हातामध्ये या निर्णयानं सोपवली गेलेली आहे. तर दुसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनोपक्रम. इनिशिएटिव्ह. जनोपक्रम म्हणजे लोकांचा पुढाकार. आपल्याला कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या स्वरूपाचा कायदा पाहिजे या बाबतीत जनतेनं कायदेमंडळाला विनंती करणं म्हणजे जनोपक्रम होय. म्हणजे एखाद्या घटक राज्यातील नागरिकांना अशा प्रकारचा कायदा हवा आहे हे त्यांनी त्या विधिमंडळाला सांगणं, कायदेमंडळाला सांगणं म्हणजे जनोपक्रम. अशी विनंती कायदेमंडळानं जर मान्य केली तर त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. बहुसंख्य लोकांनी पुढाकार घेऊन अशी विनंती केल्यास विधिमंडळ त्याविरुद्ध वागू शकत नाही. जनोपक्रमाद्वारे नको असलेली विधेयकं रोखणं आणि हवी असलेली विधेयकं मंजूर करून घेणं अशी 2 प्रभावी साधनं ही जनतेच्या हाती आहेत. आता या जनोपक्रमाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्पष्ट जनोपक्रम, फॉर्म्युलेटेड इनिशिएटिव्ह. जनता ज्या विषयावर कायद्याची आवश्यकता आहे त्या विधेयकाचे प्रारूप तयार करून विधिमंडळाकडे पाठवते. जनतेनं पाठविलेलं विधेयक जर विधिमंडळाला मान्य नसेल तर जनमत घेण्यात येतं आणि लोकांना पाहिजे असलेला कायदा निसंदिग्ध आणि तपशीलवाररित्या स्पष्ट शब्दामध्ये विधिमंडळाकडे पाठवण्यात येतो. म्हणजे जनतेला आवश्यक असलेल्याच कायद्यासंबंधीचं प्रारूप तयार करून ते विधिमंडळाकडे पाठवलं जातं. आणि जर जनतेनं पाठवलेलं विधेयक विधिमंडळाला मान्य नसेल तर जनमत चाचणी पुन्हा घेतली जाते. आणि लोकांना जो कायदा नेमका हवा आहे तो तपशीलवार स्पष्टरित्या मांडणी केला जातो आणि तो विधिमंडळाकडे पाठवला जातो. दुसरा आहे प्रकार अस्पष्ट किंवा अरचित जनोपक्रम, अनफॉर्म्युलेटेड इनिशिएटिव्ह. यात जनतेला हवा असलेला कायदा मोघम शब्दात विधिमंडळाकडे पाठवण्यात येतो. त्यात विषय नमूद केलेला असतो, त्याचे विधेयकाच्या स्वरूपामध्ये प्रारूप तयार करण्याची जबाबदारी विधिमंडळावर असते. अस्पष्ट जनोपक्रमात जाताना केवळ संबंधित विषयासंबंधीच मार्गदर्शक तत्व आणि काही सिद्धांत हे नमूद केलेले असतात. म्हणजे अस्पष्ट किंवा अरचित जनोपक्रमामध्ये केवळ काही मार्गदर्शक सिद्धांत किंवा तत्वे नमूद असतात. या बाबतीमध्ये विधिमंडळाला जादा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे जनता केवळ मोघम शब्दात हा कायदा हवा आहे या बाबतीमध्ये विधिमंडळाला सूचना करते आणि त्यासंबंधी तपशीलवार कायदा करण्याची जबाबदारी कुणाची असते? विधिमंडळाची असते. म्हणजे अशा प्रकारे जनोपक्रमाचे हे 2 प्रकार आहेत, एक स्पष्ट जनोपक्रम आणि अस्पष्ट किंवा अरचित जनोपक्रम. तिसरं वैशिष्ट्य आहे या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आढळून येतं ते म्हणजे प्रत्यावहन किंवा आवर्तन, रिकॉल. जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी हा तत्वतः जनतेला जबाबदार असतो, परंतु निवडून आल्यानंतर ठराविक काळापर्यंत जनतेचं कोणतंही नियंत्रण त्या प्रतिनिधीवर असत नाही. परंतु आपण निवडून दिलेला, आपण पाठविलेला प्रतिनिधी अकार्यक्षम, बेजबाबदार आहे असं ज्यावेळेला मतदारांना वाटू लागतं किंवा प्रतिनिधी आपली कामं योग्य पद्धतीनं करतच नाही आहे असा जर त्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होत असेल तर विशिष्ट मतदारसंख्येनं त्याला परत बोलाविण्याची शासनाकडे मागणी करणं याला प्रत्यावहन असं म्हणतात. म्हणजे आपण निवडून पाठविलेला प्रतिनिधी जर विशिष्ट पद्धतीनं काम करत नसेल, अकार्यक्षम असेल, आपल्या मागण्या पूर्ण करत नसेल तर त्याला परत बोलविण्याची शासनाकडे मागणी करणं याला प्रत्यावहन, रिकॉल, आवर्तन असं म्हणतात. जनतेची ही विनंती जर मान्य झाली तर त्या प्रतिनिधीचं प्रतिनिधित्व हे रद्द होतं. ज्या जनतेने आपणाला निवडून दिले तीच जनता आपले सभासदत्व रद्द करू शकते याची जाणीव प्रतिनिधीला प्रत्यावहन पद्धतीमुळे होते आणि त्यामुळं तो प्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. स्वित्झर्लंडमध्ये ही जी प्रत्यावहनाची पद्धती आहे ती खूप यशस्वी आणि कौशल्यपूर्ण ठरलेली आहे.
दुसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रारंभिक सभा, लँडसेज माइन. तर लोकतंत्राचे हे प्राचीन, सरळ आणि शुद्ध स्वरूप आहे. ही सर्वच लोकांची सभा असते. तिला सार्वभौम अधिकार असतो. राज्यकारभारासंबंधी निर्णय घेण्यासाठी, कायदे तयार करण्यासाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सर्व नागरिक हे एकत्र येतात, बहुमताने निर्णय घेतात. अशा प्रकारे आज स्वित्झर्लंडच्या ॲपेंजेल, ग्लेरस, इतर रोड्स, आउटर रोड्स यासारखे जे कॅटन्स आहेत, यामध्ये ही पद्धत आजही अस्तित्वात आहे. आता इथं कॅटन्स याचा अर्थ आहे घटक राज्य. भारतामध्ये जसं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल यासारखी जी घटक राज्य आहेत, तसं स्वित्झर्लंडमध्ये कॅटन्स निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजे विशिष्ट प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था आहेत. उदाहरणार्थ ॲपेंजेल, ग्लेरस, आउटर रोड्स वगैरे. याच्यामध्ये प्रारंभिक सभा ह्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत की याच्यामध्ये सर्वच लोकांना सार्वभौम अधिकार देण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचे अशा प्रकारे आपण वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत की याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा ही खूप महत्त्वाची असते. याच्यामध्ये दोन प्रकार, ऐच्छिक लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा, अनिवार्य लोकनिर्णय किंवा जनपृष्ठा. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनोपक्रम, इनिशिएटिव्ह. याच्यामध्ये दोन पुन्हा प्रकार पडतात. एक स्पष्ट जनोपक्रम, फॉर्म्युलेटेड इनिशिएटिव्ह. दुसरा अस्पष्ट किंवा अरचित जनोपक्रम, अनफॉर्म्युलेटेड इनिशिएटिव्ह. तिसरा प्रकार आहे, वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्यावहन किंवा आवर्तन. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीला अकार्यक्षम आणि बेजबाबदार असल्या कारणानं मतदारांनी परत बोलावून घेणं म्हणजेच प्रत्यावहन किंवा आवर्तन, रिकॉल होय. प्रारंभिक सभा, लँडसेज माइंडे म्हणजेच सार्वभौम अधिकार असणाऱ्या आणि प्रत्यक्ष लोकांनी ज्या निवड केलेल्या अधिकाऱ्यांनी मिळून बनलेली ही जी सभा आहे, ही सभा काही प्रमाणात स्वित्झर्लंडमधील काही कॅन्टन्समध्ये ही सभा आढळून येते. म्हणजे अशा प्रकारची ही वैशिष्ट्य आपल्याला प्रत्यक्ष लोकशाहीची सांगता येतील. आता हिचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचे काही गुण आहेत, काही दोषसुद्धा आहेत, तर त्याची चर्चा करणं खूप गरजेचं आहे. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय गुण आहेत, मेरिट्स काय आहेत, तर पहिला गुण आहे तो म्हणजे या प्रत्यक्ष लोकशाहीत नागरिक राज्यकारभारात जाणीवपूर्वक भाग घेतात. कारण त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवनच राज्याला अर्पण केलेलं असतं. प्रत्यक्ष लोकशाही ही लोकांची मिळून बनलेली असते. लोक तिच्यामध्ये सहभागी असतात, तेच राज्यकारभार करत असतात, प्रतिनिधींची निवड तेच करत असतात आणि प्रतिनिधींना परत बोलावून तेच घेत असतात. म्हणजे संपूर्ण जीवनच त्यांनी राज्याला अर्पण केलेलं असतं. दुसरा याचा गुण आहे तो म्हणजे नागरिक राज्यकारभारात भाग घेत असल्यामुळं सरकार आणि जनता यामध्ये अधिक सलोख्याचे, सहकार्याचे संबंध निर्माण होऊ शकतात. कारण जास्तीत जास्त प्रमाणात जनता राज्यकारभारात भाग घेत असल्यानं सरकार किंवा त्याचे प्रतिनिधी हे अधिक जाणीवपूर्वक आपलं काम करू शकतात आणि जनतेचं सहकार्य मिळाल्यामुळं अधिकाधिक लोककल्याणाचे कार्य निर्माण होऊ शकतात. प्रत्येक नागरिकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे राज्यकारभारात भाग घेण्याची संधी या प्रत्यक्ष लोकशाहीमुळे प्राप्त होते. प्रत्येक नागरिकाला राज्यकारभाराविषयीचं राजकीय ज्ञान याच्यामुळं प्राप्त होतं. जसं की कायद्याविषयी नागरिकांनी काही सूचना करणं, ज्यांना आवश्यक आहे तो कायदा करण्याची शिफारस विधिमंडळाकडे करणं, एखाद्या विधेयकावर आपलं मत व्यक्त करणं, उमेदवाराला परत बोलावून घेणं, यासारख्या राजकीय कृती नागरिक करत असल्या कारणानं त्यांना राज्यकारभाराविषयीचं राजकीय ज्ञान प्राप्त होतं, राज्यकारभारात भाग घेण्याची संधी प्राप्त होते. असे वेगवेगळे गुण या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आढळून येतात. या प्रत्यक्ष लोकशाहीचे काही दोष देखील आहेत, डिमेरिट्स आहेत. मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्यक्ष लोकशाहीची पद्धती ही उपयुक्त ठरत नाही. कारण ती फक्त मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित भूप्रदेश असलेल्या देशातच ती लोकशाही शक्य आहे. कारण स्वित्झर्लंड असेल किंवा अमेरिकेतील काही घटक राज्य असतील, यांची लोकसंख्या फार जास्त नाही, ती खूप मर्यादित आहे. प्राचीन ग्रीक नगरराज्यांची लोकसंख्या देखील 3 लाखाच्या आसपास असायची.
म्हणजे अशा प्रकारे कमी लोकसंख्या असणाऱ्या प्रदेशांसाठी, राज्यांसाठी, देशांसाठी ही पद्धती उपयुक्त ठरू शकते. प्रत्यक्ष लोकशाहीत सतत निवडणुका, जननिर्णय, जनोपक्रम, आवर्तन या कार्यातच जनता कायमची गुंतलेली असते. त्यामुळं काय होतं, जनतेचा वेळ, पैसा, शक्ती यांचा अपव्यय होऊ शकतो. एखादा प्रतिनिधीचं काम आपल्याला पटलं नाही की त्याला परत बोलावून घ्या, परत त्या जागी दुसऱ्या प्रतिनिधीची निवड करा. आपल्याला हवा असणारा कायदा त्याचा ड्राफ्ट तयार करून द्या, आपल्याला हवा असणाऱ्या कायद्याचा तपशील सगळा विधिमंडळाला द्या आणि मग विधिमंडळ कायदा करणार, त्याही कायद्याचं वाचन आपण करा, अवलोकन करा आणि पुन्हा मग तो कायदा नागरिकांसाठी लागू होईल. म्हणजे नागरिकांचा वेळ, पैसा हा त्या राज्यकारभारामध्ये भाग घेण्यासाठी खर्ची पडणार. म्हणजे एकंदरीतच शक्तीचा अपव्यय होण्याची शक्यता अधिक असते. प्रत्यक्ष लोकशाही असलेल्या देशातील सर्वच नागरिकांना काही राज्यकारभाराविषयी उत्साह, आस्था किंवा ओढ असतेच असं दिसून येत नाही. बऱ्याचदा बरेच जण हे या राज्यकारभाराविषयी अज्ञानी असतात, त्यांना निरुत्साह असतो. आपलं काम सोडून त्या राज्यकारभारात डवळडवळ करण्याची त्यांना काही गरज वाटत नाही. म्हणजे अनास्था किंवा निरुत्साह असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती असू शकतात. आपण बघतो की आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये तर मतदान करणारे किती असतात. दरवर्षीच्या आकडेवारीवरून केवळ 60 ते 65% नागरिकांनीच मतदान केलेलं आहे असं आढळून येतं. म्हणजे बाकीचे 30% लोक हे काय करतात. म्हणजे एकंदरीत त्यांना राज्यकारभाराविषयी किंवा एकंदरीतच या शासन प्रक्रियेविषयी निरुत्साह आहे हे यावरून दिसून येतं. या व्यवस्थेमध्ये मतदारांचा अंकुश हा राज्यकर्त्यांवर नेहमीच असतो, कारण त्यांना रिकॉलचा अधिकार आहे, प्रत्यावर्तनाचा अधिकार आहे. मतदाराला प्रतिनिधींना परत बोलावून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं प्रतिनिधी हे थोड्याशा नाराजीनंच काम करतात, शासनकर्ते उदासीन बनतात. नेहमी त्यांच्या डोक्यावर या मतदारांची टांगती तलवार असते. ते कधी बोलावून घेतील याचा काही निर्णय लागत नाही आणि त्यामुळं ते उदासीन राहतात. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काही ठराविक लोकांनाच राज्यकारभारामध्ये सहभाग घेता येतो. उदाहरणार्थ अथेन्समध्ये ग्रीक नगर राज्यात केवळ ज्यांना नागरिकत्व प्राप्त झालेलं होतं त्यांनाच या सत्तेच्या राजकारणामध्ये सहभागी होता येत होतं. परंतु स्त्रिया, गुलाम, परकीय नागरिक यांना नागरिकत्वच अथेन्समध्ये दिलेलं नव्हतं आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये भाग देखील घेऊ शकत नव्हते. म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीसुद्धा असा भेदभाव केला जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष लोकशाहीचे काही गुण आणि काही दोष सांगता येऊ शकतात.